हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो अपना सिलसिला जिस हिसाब से स्टार्ट हो चुका है नवोदय के वेराइटीज ऑफ एग्जाम्पल्स के हिसाब से, जिसमें हम लोग बोल सकते हो रीजनिंग हो गया, मैथमेटिक्स हो गया, ऐसे तमाम सवालों के साथ हम लोग डील फिलहाल कर रहे हैं। तो उसमें से ये सिलसिला अपना स्टार्ट ऑलरेडी हो चुका है। आज का अलग से हम लोग देखेंगे कुछ वेराइटीज ऑफ एग्जाम्पल। तो देखो बच्चा, स्टार्ट करने से पहले बता दो, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे सिटू के परिवार में। और कुछ नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, तो बस एक गुजारिश करना चाहूंगा कि हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। नेक्स्ट चलो देखो बड़ा, देखो बच्चा पार्टी, ये सवाल है आपके सामने कि एक वस्तू 800 रुपयात विक्री केल्या असता जेवढा नफा होतो ना, त्याच्या दुप्पट त्याला तोटा होतो ती वस्तू जेव्हा त्यांनी 575 रुपयात विक्री केला असेल तेव्हा, तर वस्तूची खरेदी किंमत काय असेल असं काढायचे। अशा प्रकारच्या प्रश्नांसोबत एक नेहमी डील करायची बाळा। काय अशा वेळेस माहित आहे का, जो आपण मला वाटते कुठला प्रश्न तुम्हाला आठवतो का रे? तो वेग, गती, वेळ, अंतर, उशिरा पोहोचतो, लवकर पोहोचतो, हा वाला कन्सेप्ट कसा अभ्यास केला होता, त्यामध्ये फरक काढत होता ना। इथे पण फरक काढा, आपोआप तुम्हाला काय भेटेल? खरेदी किंमत भेटून जाणार। आपोआप तुम्हाला खरेदी किंमत पक्का मिळेल। यामध्ये तो वालाच कन्सेप्ट लावायचा जो आपण मी सांगितलं ना तुम्हाला, की जर अगर सपोज ते नाही का, कसं रे ते माहित आहे ना कशा पद्धतीनं होतं? 10 मिनिटं उशिरा पोहोचला आणि 20 मिनिटं लवकर, तर अशा वेळेस फरक घेत होता, म्हणजे आपण त्यांची बेरीज करत होता, आठवतोय ना? सेम गोष्ट इथं आपण उपयोगात आणू। ठीक आहे, आता सगळ्यात मेन गोष्ट बघा, वस्तूची खरेदी किंमत म्हणा किंवा ओव्हरऑल कुठले पण गोष्ट काढायसाठी तुम्हाला या हिशोबाने नफा हा माहिती होणं गरजेचं आहे। बरोबर आहे? तुमच्याकडे नफा आहे का? नफा आहे का? नफा आणि तोट्याबद्दल त्यांनी थोडाफार सांगितलं आहे की एका वस्तूला 800 रुपयामध्ये विक्री केल्या असता जितका नफा होतो ना, त्याच्या दुप्पट त्याला तोटा होतो। त्याला अगर सपोज त्याच वस्तूला त्यांनी 575 रुपयामध्ये विकलं असेल, तुम्हाला नफाबद्दल माहिती आहे का? तर नफा आपण एक्स मानू, तर मग तोटा काय होणार? जर नफा 2 रुपये होत असेल तर तोटा त्याच्या 2 पट होतो, म्हणजे काय? 4 रुपये होणार। तर आता इथं नफा मी असा समजा म्हणून मानलाय की एक्स, तर तोटा किती होणार? 2x। समजलं? समजलं? तर यांच्यामधला फरक काय राहणार बाळा? फरक, गुड, हा लक्षात ठेवा। नफा आणि तोटा मधला जो फरक असते तो फरक मायनस नसून ऍडिशन करावा लागतो। समजलं? म्हणजे तो किती राहणार? x प्लस 2x इक्वल्स टू 3x। आता हा फरक कुणाचा फरक आहे माहितीये? फरक जो तुम्ही काढला हा 3x कोणाचा फरक असेल? जितक्यामध्ये त्यांनी विकलं आहे वस्तू त्याच्यामधला फरक आहे ना। तर 800 रुपयामध्ये विकलं म्हणजे 800 आणि अजून किती रुपयामध्ये विकलं रे? 575। यामध्ये फरक केल्या असता जे काही उत्तर भेटणार आहे ते तुम्हाला आता प्रॉपर भेटेल। पहा, 800 मधून 575 गेलं, किती? 800 मधून 225 बाळा, इक्वल टू 3x। तर x जसं तसं राहू देऊ, 225 डिवाइडेड बाय 3 करू। 225 ला 3 ने डिवाइड करतो, 3 7 21 आणि 3 5 15, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली बाळा? 15। हा 15 का वे? नफा। अरे 15 काय केलं रे मी? सॉरी 75 काय आहे? नफा। समजलं? समजलं? दोन्ही विक्री किंमत मधला फरक म्हणजे हाच आहे ना रे, नफा आणि तोटा। दोन्ही विक्री किंमत, हा पण विक्री किंमतच आहे 800 रुपये आणि हा पण विक्री किंमतच आहे 575 रुपये। नाही समजला? समजला नहीं समझला? चलो एक नंबर। अब मैं क्या बोला, ध्यान से देखो इसको, मैं क्या कंसिडर कर रहा हूं। अब मुझे बताओ, आपके पास नफा तुम्हाला मिळालेला आहे बाळा। किती आहे नफा तुमच्याकडे आता? 75 रुपये। मान्य कराल इथपर्यंत? आता चाहे या रिगार्डिंग विचार करा किंवा या रिगार्डिंग विचार करा, मला सांगा 800 रुपयामध्ये विकल्या असता नफा किती झालाय? त्याला 75 झालाय, म्हणजे विक्री किंमत किती आहे त्याची? 800 रुपये आहे। तर खरेदी किंमत काढणं बहुत मोठी गोष्ट राहील का? आता खरेदी किंमत कशी काढू शकतो आपण? चला त्याच्या आधी नफा कसा निघतोय आपला? नफा
विकी मायनस खकी, मान्य कराल? ठीक आहे, तर नफा किती आहे? 75 रुपये. विक्री किती आहे? 800 रुपये. आणि खकी निघणार नाही का? निघणार की नाही निघणार खकी? ठीक आहे, तर खकीला इकडे आणतो म्हणजे ते पॉझिटिव्ह झाली आणि तो 800 तो बिचारा तिकडे गेला तर -75. 800 मधून 75 गेले किती बाळा? 725 तुमचा उत्तर राहणार. किंवा डायरेक्ट तुम्हाला खकीचा फॉर्म्युला पण माहित आहे. खकी काय असते? अरे खकी काय असते? विकी मायनस नफा. डायरेक्ट तुम्ही पुट केल्या असत्या, विकी तुमची 800 मायनस नफा किती? 75, तर 725 तुमचा उत्तर राहिला असता. ये पैटर्न याद रखिए. समझ रहे मैंने क्या कहा? ठीक आहे, सगळ्यात पहिले यामध्ये फक्त काय म्हणजे बया बनवण्याचं काम काय केलं त्यांनी की नफाही नाही दिलं, तोटाही नाही दिलं. फक्त नफ्याची एक काहीतरी गैरसमज देऊन दिलं की जितका 800 रुपयामध्ये विकल्या असता नफा होणार ना, तितकाच म्हणजे 575 रुपयामध्ये विकल्या असता 2 पट तोटा होणार. हा फक्त इतकासा हिंट दिलं. तर अशा वेळेस नेहमी तो वालाच आपला प्रयोग करायचा. कोणता? फरकवाला. दोघांमधला फरक हा नफा आणि तोट्याची बेरीज असते, हे लक्षात ठेवायची. तर नफा आपल्याला माहित नव्हता म्हणून एक्स मानलं आणि तो तोटा 2 पट होत होता म्हणून 2x झालं. तर x प्लस 2x 3x त्यांच्या वजाबाकी केल्या असता तुम्हाला प्रॉपर नफा मिळाला. विक्री किंमत तुमच्याकडे ऑलरेडी होती. डायरेक्ट तुम्ही विकी मायनस नफा केला तर तुम्हाला काय मिळालं? खरेदी किंमत. हे लक्षात ठेवा. बहुत इंपॉर्टंट प्रश्न नफ्या तोट्यामधला येणारच आहे असं समजा, नफ्या तोट्याच्या रिगार्डिंग. ओके, नेक्स्ट प्रश्न. तो देखो बच्चा, नेक्स्ट एग्जांपल है आपके सामने. देखो इसको सॉल्व करने की कोशिश कीजिए और कमेंट करके जरूर बताइए कि आपका आंसर क्या होगा करके. वीडियो को पॉज जरूर कर देना. जब भी मैं सवाल फ्लैश करता हूं उस समय पे वीडियो को पॉज कीजिए और खुद होकर सॉल्व करने की कोशिश कीजिए. और जो भी आपका ऑप्शन रहता है सेंड कर दीजिए, वीडियो चालू कर दीजिए, फिर देखिए आप सही हो या गलत नहीं हो. ठीक है, जो भी है जिस हिसाब से. तो देखो शुरुआत कर रहे हैं बच्चा. इसमें जनरली मैंने आप लोगों को बताया हुआ है कि ऐसे टाइप के एग्जांपल्स सॉल्व करते वक्त एक चीज याद रखना कि 1-2 सॉल्व करके देख लेना. 1/1 मतलब 1/1 माइनस 1/2 मतलब क्या होता है? 2 1 2, 2 से 1 गया 1, म्हणजे याचं काय झालं बाळा? 1/2. याचं काय झालं? नाही, 3 1 3, 3तून 1 गेला 2/3. याचं काय झालं रे? 4 1 4, 4तून 1 गेला 3/4. याचं काय बाळा? म्हणजे 2-3 सॉल्व करून पाहायचे फक्त. 5 1 5तून 1 गेला 4/5. आणि शेवटी काय राहणार आहे? 20 1 20 मधून 1 गेला 19/20. नहीं समझ रहे हो? अब मार को एक बात बताओ, ये जैसे जैसे मैं सामने जा रहा हूं तो नीचे का इसका और इसके ऊपर का सेम दिख रहा है. जैसे जैसे सामने जा रहा हूं नीचे का इसका ऊपर का इसका सेम दिख रहा है. जैसे जैसे सामने जा रहा नीचे का इसका ऊपर का इसका सेम दिख रहा है. वैसे ये भी मरेगा किसी के तो भी साथ, और वैसे भी ये भी मरेगा इधर वाले 19 के साथ मरने वाला है. तो फिर बचा क्या रे? ऊपर में 1 और नीचे में 20, मतलब 1/20 आपका डिडिंग डिंग आंसर. क्या ये बात क्लियर हुई? अरे क्या ये बात क्लियर हुई? बोलो जिंदाबाद जिंदाबाद. चलो रहने दो, फिर बाद में करेंगे कभी फुर्सत है. तो देखो बच्चा, नेक्स्ट प्रश्न बहुत ही बेहतरीन प्रश्न आहे हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खूपदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, बघा एका गोठ्यात काही गायी आहेत, त्यापैकी 1/3 गायी पाणवट्यावर पाणी पिण्यासाठी सोडल्या, 2/5 गायी चरायला सोडला, तर गोठ्यात 12 गायी उरल्या. तर सुरुवातीला गोठ्यात गायी किती होत्या हा प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे, तर त्यामधला ऑप्शन आहे तुम्हाला 60, 45, 30 आणि 42. बघा बाळांनो, अशा टाईपच्या प्रश्नांना सॉल्व करण्यासाठी फक्त एका गोष्टीचं जरुरी असते आणि ती म्हणजे काय? फक्त समज. ज्या पद्धतीने प्रश्न दिला आहे, ज्या पद्धतीने प्रश्न तुम्हाला डान्स करवण्यासाठी प्रवृत्त करत आहे, त्या पद्धतीने तुम्ही डान्स केलं पाहिजे, तेव्हा जाऊन होते भाऊ. ठीक आहे, ते पाय आली बस. चल, तर एका गोट्यात काही गायी, तुम्हाला माहित आहे किती गायी आहेत म्हणून? नाही नाही सांगा ना, एकूण गायी माहित आहेत का? तर एकूण गायी आपण काय करूया? एकूण गायी आपण कोणता बाबा? एक्स बाबा. ठीक आहे, आता एकूण गायी आहेत एक्स गोट्यामध्ये, त्यापैकी 1/3 गायी पाणवट्यावर पाणी पिण्यासाठी गेले. तर पाणी पिण्यासाठी किती गेले रे? 1/3 एकूण पेक्षा ना, एकूण मधून ना, म्हणून एक्स म्हणजे काय झालं? हा x/3. x/3 गायी पाणी पिण्यासाठी गेले बाळा. चल,
त्यानंतर 2/3 गाई चरायला गेले, चरायला. आता चरायला जाने वाले किती आहेत? 2/5. 2/5 एकूण पैकी, म्हणजे 2/5 इंटू एक्स म्हणजे काय? 2x/5. समजलं? एकूण पैकी किती? 2/5. हा नेहमी लक्षात ठेवायला. शाब्दिक स्वरूपामध्ये असलेल्या प्रश्नांचं रूपांतर गणितीय स्वरूपामध्ये तुम्ही कसं करता, ज्याला हा खेळ जमलं, नवोदय जमला. काय एकाच नंबर. आणि त्यानंतर म्हणते तर गोठ्यात 12 गायी उरलेल्या आहेत. तर उरलेल्या गायी किती आहेत? उरलेल्या किती? 12. तर मला सांग रे बाळा, एकूण गायीचा हिसाब आता तुम्हीच सांगा. एकूण गायीपैकी काही पाणी प्यायसाठी गेले आहेत, काही गायी चरायला गेले आहेत आणि काही उरलेले आहेत, चुपचाप बसले आहेत भाऊ आपले. ठीक आहे, उरलेले. ठीक आहे, मला सांगा एकूण गायी किती रे? एक्स. पाणी प्यायला किती गेले रे? x/3. चरायला किती गेले रे? 2x/5. उरलेले किती रे? 12. नाही समजला का यार? अरे समजला की नाही समजला यार? आता काय नाही करणे, धडाधड सॉल्व करणे. ठीक है, आता याच्या खाली काय आहे का रे? अब इसके नीचे कुछ नहीं है तो क्या है? 1 है. आता तिरपा गुणाकार करू का सनासन? 1 नंबर होऊ शकते. तिरपा गुणाकार धडाधड करू, चालेल का? तर पाय x इक्वल्स टू x 5x, 2x इंटू 3 6x भागीला 5 15 प्लस 12/1. काही डाऊट? अब x इक्वल्स टू 5x आणि 6x किती होतात बाळांनो? 11x भागीला 15 प्लस 12. आता यांचं पण तिरपा गुणाकार करूया. सांगा बरं तिरपा गुणाकार यांचं. आता 11x गुणिला 1 11x, 15 12 तर करून टाका. 12 इंटू 15, 2 5 10, 2 1 3, 1 5 5, 1 1 1, 180 म्हणजे 180 भागीला 15 1 15. आता हा 15 इथं काय आहे? भागाकारात आहे. तिकडे जाईल तर गुणाकारात. म्हणजे कसं होईल तो? x गुणिला 15 किती बाळा? 15x. आता हा 11x जसं तसं ठेवू आणि हा 180 ठेवू. चालेल? आता भाऊ सोबत खाऊ. 15x च्या वेळ कोण गेला? 11x गेला. तर मी काय म्हणतो भाऊ, 15 मधून बकरा गेला किती रे? अरे भाऊ 4x इक्वल्स टू 180. तर खडाक से काय करायचं? 180. आता 4 गुणाकारात आहे, तिकडे जाईल तर कशा सोबत? 180 सोबत. तर 180 ला 4 ने का करा? भाग द्या. 4 × 16 उरले किती? 20. 4 5 20 म्हणजे किती गायी होत्या? 45. कॅल्क्युलेशनचा खेळ आहे बाळांनो. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की 20 प्रश्नांपैकी कम से कम 3 ते 4 प्रश्न असे राहतीलच जे दिमाग खराब करतील आणि कॅल्क्युलेशन जास्त राहील. समजलं? 3 ते 4 प्रश्न. तर त्या 3 ते 4 प्रश्नांमधला हा एक प्रश्न त्यामधला आहेच आहे, जे वेळ घेतो आणि थोडंसं लॉजिक लावावं लागतो. गणितीय स्वरूपामध्ये हा नव्हता, त्याला आधी तुम्हाला आणावं लागलं. हे वस्तुस्थिती ज्याला समजली, ऍट नवोदय जिंदाबाद, 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 नवोदय जिंदाबाद. जल्दी नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. नेक्स्ट प्रश्न महा 1 नंबर आहे. प्रश्न आहे की 4 अंकी कमाल संख्या आणि 4 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक किती? चॅन्ड्री प्रश्न. आता 4 अंकी का? थांबा, सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट, कमाल म्हणजे काय होते हा माहितीच नाही पोरांना. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या, हायेस्ट नंबर. ओके. आणि किमान म्हणजे बाळा लहानात लहान. कधी कधी असं देत नाही ते, असं देतात तर तुम्हाला शब्दशः अगर माहित नसेल तर मग तो येऊन सुद्धा मार्क चालले जातात तुमचे. ठीक आहे. तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते रे? 999. आणि 4 अंकी किमान संख्या म्हणजे लहानात लहान कोणती? 1000. यांच्यातील फरक म्हणते का? आता हा का? 8 9 9 9. तुमचा उत्तर दिल्ली. खत्म. देखो बच्चा, नेक्स्ट सवाल की तरफ जाते हैं. एका शाळेत 768 डेस्क आहेत. एकूण किती आहेत रे बाळा? एकूण डेस्क आहेत तुमच्याकडे 768 आणि 24 वर्गात ठेवायचे आहेत.
किती वर्ग ठेवायचे आहेत? 24. म्हणजे क्लासेस रे, 24 क्लासमध्ये तुम्हाला ते 768 जे डेस्क आहेत ते ठेवले आहेत. ठीक आहे. किती क्लास आहेत एकूण? 24. जर प्रत्येक वर्गात ठेवायची डेस्कची संख्या सारखीच असेल तर प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? हा आपला तोवाला क्वेश्चन आहे का? जसा चिमणी, चिमणी जे आहे भाऊ 10 दिवसात जर 1000 अंडे खाते का? किती अंडे खाते? 10 दिवसात 1000 अंडे खाते. एका दिवसात किती खात असेल? का करावं लागेल? भागाकार. सेम गोष्ट नाही का? असा विचार करा का चिमणी 24 दिवसात 768 अंडे खाते, एका दिवसात किती खाणार? म्हणजे हिसाब क्लिअर. म्हणजे काय भाऊ? सीधा सीधा 768 डिवायडेड बाय 24. थांबा आत्माईस गाईज 24. आता मी का म्हणतो पाय इतका पक्का आहे की इथे पॉइंट मध्ये उत्तर नाही आहे ना. पा कसा डील करायचा, आता कसा डील करायचा? 4 सोबत असा काय गुणाकार करू जो 8 येण्याचे चान्सेस आहेत? पाय एक तर 4 तर पॉसिबलच नाही, कारण की 4 4 16 होतं. कॅन्सल हा पर्याय, हा पण पर्याय कॅन्सल. या दोन पैकी आहे भाऊ. एक तर 32 नाही तर 42. तर पहिला 32 वाला ट्राय करून पाहू. 24 ला 32 सोबत. ठीक आहे. नाही तर एक वेळा थोडासा भागाकार करून पाहिने. 768 ला 24. अगर 24 मी 4 जा करणार तर तो 80 च्या वरती पडेल. म्हणजे मला 24 3 जाच करावा लागेल. आणि कुठल्या पर्यायामध्ये? आपले जे उरलेले दोन पर्याय आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीचा अंक हा 3 आहे. सांगा बरं. ए. आणि तुमचं उत्तर आहे 32. कोणी सांगितलं होतं माहित आहे? प्रज्वल. समझला? गुड, अच्छी बात है. नेक्स्ट देखो बच्चा पार्टी, आसान सवालों का जवाब देना तो ठीक है, जब बात आती है खतरनाक वालों की, है ना, तब जरा चाहिए, है ना भाई, है ना. तो ये ऐसे चिल्लर वालों के लिए क्या बोले. अब देखो, अब इसके साथ अगर सपोज डील करना है तो किसकी जरूरत है हमें? बदमाश. बदमाश क्या बोलता है? सबसे पहले ब्रैकेट सॉल्व करो. तो ब्रैकेट में कौन दिख रहा है? 4/3. डिवाइड है मतलब इंटू करेंगे, उल्टा का पाल्टा. अब भाई 2 कितना जा? 2 जा. 3 कितना जा? 2 जा. तो 2 इंटू 2 कितना हुआ? 4. ये पूरा का पूरा क्या हुआ? 4. और +1 करना है मतलब क्या हुआ? 5. तो सी आपका आंसर. समझ में आया क्या सभी को? नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो, काय म्हणतोय? 3 आणि 4 या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ म्हणते. अरे बापरे, खतरनाक शब्दशापा. ज्याला शब्द समजले बस जय 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 नवोदय की जय जय. सच बता रहा भाई, शब्द समजले पाहिजे फक्त. खतरनाक. कसं? 3 आणि 4 या संख्यांच्या वर्ग म्हणते. तर पहिले 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग. 3 चा वर्ग किती? 9 आणि 4 चा वर्ग 16. ठीक आहे. यांच्या बेरजेचे म्हणते. तर यांच्या बेरीज 9 आणि 16 किती भाऊ? 25. त्याचा वर्गमूळ म्हणते म्हणजे अंडर रूट. का हो जी हा, किसका बच्चा है ये? 5 का. तो फिर भाई आंसर आपका क्या? खत्म. ऐसे बघा शब्द एक एक शब्दांना असं तोडून तोडून जर तुम्ही प्रश्न समजून लिहिण्याचा प्रयत्न केला ना गणितामध्ये, मिशन फतेह. देखो बच्चा पार्टी, नया सवाल. एक चौरसाचे क्षेत्रफळ. चौरस म्हणजे काय रे? स्क्वेअर, है ना. एका चौरसाचे क्षेत्रफळ असा चौरस असते, मान्य करा. त्याचे सगळे बाजू काय असतात बाळांनो? समान असतात. तर याचं क्षेत्रफळ दिलंय. चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे? 625. तर त्याची बाजू किती असा प्रश्न आहे. मी का म्हणतो होत बसल काम ना धंदा. चौरसाच्या क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय आहे रे? चौरसा क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग म्हणजे साइड स्क्वेअर. आणि तो किती दिलाय तुम्हाला? 625. हा स्क्वेअर जेव्हा तिकडे जातो काय होते रे? वर्गमुळामध्ये 625. आणि हा 625 कोणाचा हो चॅन्ड्री? 25चा. आता हे तर तुम्हाला पाठच आहेत ना बाळांनो. आणि नाही तर मग करायची पद्धत तुम्हाला सांगितलंच आहे. पद्धत माहित आहे. एक भागाकार पद्धत आणि एक तुकडे तुकडे पद्धत. ठीक आहे. तर 625 ला भागाकार पद्धतीने सांगू का तुकडे पद्धतीने सांगू? तुकड्याने सांगू का? चल ठीक आहे.
आता तुकडे पद्धतीनं सांगण्यासाठी भाऊ पंच, आता हा 5 ने तर पक्का जातो, 5 1 5, त्याच्यानंतर 5 दुने 10, मग त्याच्यानंतर 5 5 25, मग 5 दुने 10, 5 5 25, 5 1 5 आणि 5 5 25, समजला? चला आता पाय 5 किती वेळा आहेत रे? अंडर रूट मध्ये पहा 5 किती वेळा आहेत? 5 × 5 × 5 × 5. आता मी काय सांगितलं होतं, वर्गमुळाच्या अंदर अगर कुठली पण संख्या 2 वेळा असेल, बाहेर निघेल तर एकचदा. हा या गटामधून 1 निघालं, या गटामधून थांबा, आत्मा आईस, आत्मा आईस, आत्मा भगीस, तर ह्या गटामधून 1 गेलं तर 5 5 तुमचं उत्तर किती बाळा? 25. एक तर पाठ ठेवा, नाही तर ही पद्धत, नाही तर भागाकार पद्धत पण आहे, जे आपण क्लासमध्ये डिस्कस केला आहे मोठ्या खतरनाक वाल्यांना डील करण्यासाठी. ओके, नेक्स्ट देखो बच्चा, एका माणसाने 2 वर्षासाठी, देखो बच्चा इसका सवाल जो है, ये टाइप के सवाल कहीं ना कहीं नवोदय ने कैंसिल किया है आपको, लेकिन फिर भी अगर सपोज आ ही गया तो अपन छोड़ेंगे नहीं. इसके बुनियाद पे मैं बता रहा हूं, क्योंकि हमने टॉपिक तो ये पढ़ लिए थे ना, तो वेस्ट भी ना जाए और अगर आया तो छूटे भी ना, ऐसे सोच से हम लोग कहीं ना कहीं उसको देखते जो भी आहे. तर एका माणसाने 2 वर्षासाठी, 2 वर्षासाठी म्हणजे काय, कालावधी किती दिला रे बाळा? 2 वर्ष. ठीक आहे. दर साल दर सेकडा म्हणजे काय रे? हा दर किती आहे? 9%. 18,500 रुपयाचे कर्ज घेतले म्हणजे काय? मुद्दल. ठीक आहे. किती? 18,500. तर त्याला किती रक्कम परत करावी लागेल? परत करणारी रक्कम म्हणजे काय असते? रास. काय असते? रास. रास म्हणजे काय असते? मुद्दल अधिक व्याज असते. त्यासाठी आधी तुम्हाला काय काढावं लागणार? व्याज आधी काढावं लागेल. ठीक आहे. तर मेन बळा आपला व्याजचा फॉर्म्युला काय आहे? व्याजचा फॉर्म्युला आहे मोदक, मु इंटू द इंटू क भागीला बळा 100. तर मुद्दल किती आहे तुमच्याकडे? 18,500. दर किती आहे? 9. कालावधी किती आहे? 2 भागीला 100. काय डाऊट आहे कोणाला? टकल्या 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 गेला, राहिलंच काय नाही रे. 185 इंटू 9 2 चा किती? 18 होतो. सरसकट आपण 185 ला 18 सोबत गुणाकार करू. 8 5 जा 40. आणि किती किती याच्यामध्ये डिफरन्स आहे? 2 अंकांमध्ये डिफरन्स आहे ना, पाहू चला. तर मी जास्तीत जास्त 3 अंक समोर जातोय गुणाकारामध्ये. ठीक आहे. 8 5 जा 40, 8 8 जा 64 आणि 4 किती होतात? 68 प्लस त्याच्यानंतर 1 5 जा 5, बस मी जास्त बघा. 8 आणि 5 किती होतात? 8 5 13. शेवटी 30 कुठे दिसतोय? हा तर होऊच नाही शकत. तुम्ही स्वतःच विचार करा. 3,300 त्यांनी पैसे कर्ज घेतलं होतं 18,500 आणि 3,330 वापस करेल तो. हा म्हणजे हा तर उत्तर होणारच नाही इतका पक्का. ठीक है. अरे नहीं, सॉरी 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 सॉरी, अरे सॉरी सॉरी, इसमें एक गड़बड़ अपनी ये हो गई कि मैं आपका रास नहीं निकाल रहा, व्याज निकाल रहा, तो पूरा आपने को कैलकुलेशन करना होगा. सॉरी 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 सॉरी, बराबर है. फिर अब देखो 8 8 जा 64 और वो 68 हो जाएगा. 8 1 जा 8, 8 आणि 6 किती होतात बाळांनो? 14. आणि 1 5 जा 1 8 जा 1 1 चा. ओके. 8 आणि 5 13 आणि 9 4 13 आणि हा 3. मुलं खूप सारे काय करतात? उत्तर याला टिक करतात. 3,330. पण हा काय आहे माहित आहे? हा तुम्हाला फक्त कन्फ्यूज करायसाठी आहे. तो व्याज आहे. हा उत्तर नाही आहे तुमचं. तुमचं उत्तर काय? या मेन मुद्दलामध्ये व्याज तुम्हाला बेरीज करणे आहे. मुद्दल किती आहे? 18,500. त्यामध्ये बेरीज कराल तर हा टकल्या 3 5 3 8, 8 3 11 आणि तो 2 21,830 तुमचा उत्तर राहणार. तर ज्यांचं ज्यांचं उत्तर बी आलं होतं, मला वाटते प्रज्वल, पृथ्वीराज, वैष्णवी आणि निशांत. गुड, बढ़िया. देखो बच्चा, नेक्स्ट सवाल आपके सामने है कि राम ने डझनला 40 रुपये या दराने आंबे खरेदी केले. तर खरेदी किती किंमत आहे बाळा त्यांची? खकी किती आहे? 40 रुपये डझन. आणि डझनला 48 या दराने विकले. म्हणजे विक्री किंमत किती आहे? आपण सरळ सकट घेऊ ना, ते डझन डझन सोडत बसा.
₹48 ते विकले असाच विचार करू. ठीक आहे. तर त्याचा नफा किती रे? नफ्याचे ते पण टक्केवारी विचारलं रे तुम्हाला रे. अय तर नफा काय असते? नफा 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 काय असेल तुमच्या याच्यामधून? विकी मायनस खकी. तर विकी किती आहे तुमची? 48 मधून 40 गेले. किती रे बाळा? ₹8 तुम्हाला नफा आहे. पण तुम्हाला नफ्याची टक्केवारी विचारलं ना त्यांनी. तर नफ्याची टक्केवारी काढायसाठी नफाच्या टक्केवारी काढायसाठी नफा तुम्हाला माहित पाहिजे भागीला खकी गुणीला. तर नफा किती आहे बाळांनो? 8 आणि खरेदी किंमत किती आहे? 40 इंटू काय करू? 100. मी काय म्हणतो? टकल्या टकल्या मेला 4 एकाने 4 दुने 8 आणि बाळा 2 इंटू 10 म्हणजे किती टक्केचा नफा? 20% नफा तुमचा उत्तर. घाई नहीं करना सॉल्व करना, समझ के सॉल्व किया करो बड़ा. ठीक है. कुछ कुछ सवाल मैं सच बता रहा आपके हित में जरूर रहते लेकिन आपकी घाई और कहीं ना कहीं आपकी वो बोलते ना वेल प्रैक्टिस ना होने की वजह से आप लोग गलती करोगे, इतना पक्का है और तय है. इसलिए थोड़ा सा जो भी आप प्रैक्टिस कर रहे हो, जो भी आप सवालों के साथ खिलवाड़ कर रहे हो, फिलहाल में इतना अपना प्रैक्टिस का दौर बढ़ा दो कि भाई किसी भी हिसाब से आपको सवाल पूछ लिया जाए आप कंफ्यूज ना हो. ओके. तो आई होप बच्चा ये सारी चीजें आपको समझ में आई होगी. फोर्थ के रिगार्डिंग 2026 की बैच हमारी स्टार्ट हो चुकी है. कोई बच्चा अगर सपोज हमारे साथ जुड़ना चाहता है 8275397522 पे कॉल करके पूछ सकता है कि कैसे हमारे साथ जुड़ा जाए. हम लोग ऐप के थ्रू पढ़ते हैं, ऑनलाइन भी और ऑफलाइन भी. ठीक है. तो किसी भी बच्चे को या कोई भी पेरेंट को हमारा पढ़ाया हुआ अभी तक का कंसेप्ट अच्छा लगा हो तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए. Thank you so much. Bye bye.